माझ्या दिलाचे दर करा क्यूट स्माइल गाय जान प्रिन्सेस मानताय तुला माझ्या दिलाचे दरगान क्यूट स्माइल गाय जान प्रिन्सेस मानताय तुला। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतो मित्रांनो, आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे। प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा। जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट। ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे। बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल। मग ते तुम्हाला इथनं लिरिक्स व्हिडिओ आणि इथं रेक्टँगल आणि इथं इमोजीची PNG ॲड करून दिलेलं आहे। ते जस्ट हाईड आहे ते आपल्याला इथनं अनहाईड करायचं आहे। अनहाईड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला करेक्ट 9.10 पर्यंत वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑन ऑपेसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपेसिटी मित्रांनो करेक्ट इथनं आपल्याला 20% ठेवायची आहे। 20% ठेवल्यानंतर काय करायचं आहे, रेक्टँगल 1वरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला अनहाईड करायचं आहे। अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 9.10 सेकंदापाशी यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा, फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। 9.10 सेकंदापासून ते आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा, फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो। अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे। आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता मित्रांनो, शेवटचा फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला मित्रांनो 9.10 सेकंदापाशी यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा, रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या, रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा, ब्लॅक खालीन व्हाईट वर करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, ब्लॅक खालीन व्हाईट वर केलेला आहे। व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे। ट्रान्सपरंट केल्यानंतर काय करायचं आहे, मी तर तुम्हाला इथनं इमोजीची PNG दिलेली आहे, त्या इमोजीच्या PNGला सगळ्यात आपल्याला वरती घ्यायचं आहे शॅडोच्या। तर बघू शकता मित्रांनो, इथं आपण फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे। तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे, शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा। शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा। कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे। व्हिडिओमध्ये कुठं कुठं मित्रांनो डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं पेस्ट करून घेतो। अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला
हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे. डबल बीटच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. शेवटच्या फोटोला मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आपली तर रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल काम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथे ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हळूहळू एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.